हॅलो, नमस्कार. ड्रीम रेसर्स कोचिंग या मराठी युट्यूब चॅनलवर मी पूजा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंगचा जो आपला कोर्स आहे त्याचा आज दुसरा दिवस आहे. पहिला जर तुम्ही दिवस बघितला नसाल तर ह्याच्या आधी जो मी व्हिडिओ अपलोड केला आहे तो तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन चेक करा किंवा वरती आय बटनवर क्लिक करा, तिकडे तुम्हाला तो व्हिडिओ नक्कीच मिळून जाईल. तर आज आपला दुसरा दिवस आहे. तर या दिवशी आपण काय शिकणार आहोत ते मी तुम्हाला सांगते. तर 4 टक्स ब्लाऊजचं ड्राफ्टिंग आणि कटिंग आपण बघणार आहोत. तर यात मी स्लीव्स दाखवणार नाहीये, ह्याचा पुढचा जो पार्ट असेल त्यात मी तुम्हाला स्लीव्सचं ड्राफ्टिंग आणि कटिंग दाखवेन. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी 32 साईजचं 4 टक्स ब्लाऊजचं ड्राफ्टिंग व 38 साईजचं 4 टक्स ब्लाऊजचं ड्राफ्टिंग दाखवेन. त्याचसोबत 32 साईजचं 4 टक्स ब्लाऊजचं आपण कटिंग करणार आहोत आणि स्टिचिंग करताना पण आपण 32 साईजचाच ब्लाऊजचं स्टिचिंग करणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये 32 साईज आणि 38 साईज याचं ड्राफ्टिंग दाखवेन. त्यानंतर मी 32 साईजचा ब्लाऊज आहे तो कट करून दाखवेन तुम्हाला. ओके, तर जास्त वेळ न घालवता आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. चला, आता जे मी तुम्हाला कटिंग दाखवणार आहे ना त्याची ही मापं आहेत. पूर्ण उंची 13 आहे, छातीघेर 32 आहे, कंबरघेर 26 आहे, बाही लांबी 3 आहे, दंडघेर 11 आहे, पुढचा गळा 6.5 आणि मागचा गळा 9 आहे. पुढचा गळा आणि मागचा गळा ही गळा खोली आहे. ओके, तर आता ह्या मापात आपण पहिला ड्राफ्टिंग बघूया 4 टक्स. तर आता आपण ड्राफ्टिंगला स्टार्ट करूया. सगळ्यात पहिला मी तुम्हाला सांगते, तर आपल्याला पूर्ण उंची अधिक 1 इंच टाकायचं आहे. मग पूर्ण उंची घेताना तुम्ही कसं घ्यायचं, तर शक्यतो ना एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी पण तुम्ही कटिंग आणि स्टिचिंग करताना तेव्हा सवय ठेवा की तुम्ही फोल्डेड साईड वरूनच कटिंग आणि स्टिचिंग कराल. ओके, तर मग ही फोल्डेड साईड आहे. पेपरवर गरज नसते, मी सांगत नाही की पेपरवर कंपल्सरी करायचंय. पेपरवर काय आपण नंतर कट करून 2 तुकडेच होतात त्याचे, पण तुम्ही सवय ठेवायची आहे. तर मी फोल्डेड साईड घेतली इथे. त्याच्यानंतर मेजर टेप आहे ना, ही बरोबर हे टोक आहे ना बरोबर, तर ह्या टोकावर मी मेजर टेप ठेवीन इथे आणि नंतर माप टाकेन. पूर्ण उंची अधिक 1 इंच. मग ब्लाऊजची पूर्ण उंची 13 आहे, अधिक 1 इंच 14. तर मी इथे 14ला ना मार्क करून घेणार. ओके, 14ला इथे मार्क करून घेतलं. त्यानंतर ना बरोबर थोडंसं पुढे जाऊन ना इथे अजून एक 14 इंचावर फक्त एक मार्क करून घ्यायचं आहे. इथे मार्क केला का माहितीये, आपण जेव्हा लाईन मारणार ना ती स्ट्रेट यायला पाहिजे, म्हणून मी इथे एक मार्क करून घेतलाय. ओके, आता इथे मी आता तरी लाईन नाही मारणार. जेव्हा मी कंबर घेरचं माप दाखवेन ना तेव्हा मी इथे लाईन ड्रॉ करून घेईन. ह्याच्या पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे शोल्डरचा. तर शोल्डर कसा काढतो, तर गळा रुंदी अधिक शोल्डर पट्टी असा आपला शोल्डर तयार होतो. मग सगळ्यात पहिला आपल्याला इथे गळा रुंदीचं माप टाकावं लागेल. तर गळा रुंदीचं माप आपण कसं काढतो ते सांगते. तर जेव्हा आपली मागील गळा खोली 6 ते 7 इंच असते तेव्हा आपण गळा रुंदी ही 2 इंच घेतो. जेव्हा मागची गळा खोली ही 8 ते 9 इंच असते तेव्हा आपण गळा रुंदी ही 1.5 इंच घेतो. आणि जेव्हा आपली मागील गळा खोली ही 9च्या पुढे असेल तेव्हा आपण ही फक्त 1.25 इंच घ्यायची आहे गळा रुंदी. ओके, म्हणजे 9च्या पुढे कितीही असून दे, 9.5, 10, 10.5, 11, 12 किती पण असून दे, इथे 1.25 इंच घ्यायचं आहे. ओके, तर आता आपला मागचा गळा आहे 9 इंच, त्यामुळे इथे मी 1.5 इंच घेणार आहे. ओके, गळा मागील गळा 9 आहे त्यामुळे इथे मी 1.5 इंच घेणार आहे. तर इथे मी 1.5 इंच घेईन आणि त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर पट्टी टाकायची आहे. तर शोल्डर पट्टीचं माप कसं टाकतो ते सांगते. जेवढी पण आपली ब्लाऊजची तयार शोल्डर पट्टी असते ना त्यात अर्धा इंच ऍड करायचं आहे. तर सर्वसाधारणतः ब्लाऊजची तयार शोल्डर पट्टी ही 2.5 इंच असते. समजा कोणाची 3 इंच असेल तर त्यात अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. आता मला शोल्डर पट्टी तयार 2.5 हवी आहे, तर मी त्यात अर्धा इंच वाढवून घेणार, म्हणजे इथे 3 इंच टाकणार. आता कोणाला समजा 3 इंच तयार शोल्डर पट्टी हवी असेल तर तुम्ही इथे 3 अधिक अर्धा इंच 3.5 इंच टाकायचं आहे. आणि समजा कोणाला 2 इंच तयार शोल्डर पट्टी हवी असेल तर 2 अधिक अर्धा इंच 2.5 इंच टाकायची आहे. तर आता मी इथे 2.5 अधिक अर्धा इंच टाकते, म्हणजे माझी तयार शोल्डर पट्टी ही 2.5 येईल. ओके, तर 2.5 अधिक अर्धा इंच म्हणजे 3 ऍड करूनच इथे मी बरोबर 3 इंच टाकते आहे. ओके, म्हणजे इथे मी 1.5 इंच टाकलं आणि इथे मी 3 इंच टाकलं. आता हे टोटल मोजायचं किती आहे. टोटल माझं 4.5 आलं आहे. आता इथे जेवढा पण आपला शोल्डर येईल त्याच्या अर्धा इंच ऍड करून आपल्याला मुंडा खोली टाकायची आहे. तर हे मोजलं मी 4.5 आलं, म्हणजे हे 1.5 आणि हे 3 हे 4.5 आलं. तर आता मुंडा खोलीचं माप टाकताना आपल्याला ह्याच्यात अर्धा इंच वाढवायचं आहे. म्हणजे आता हे किती आलं 4.5. मग इथे मुंडा खोली किती येणार, 4.5 अधिक अर्धा इंच किती येतं, तर 5 इंच. म्हणजे बघा हे 4.5 अधिक अर्धा इंच 5 इंच. तर इथे एक पॉइंट करून घ्यायचा, इथे एक पॉइंट करून घ्यायचा.
5 इंचाला. ओके, तर ही झाली आपली छाती घेरची लाईन. आणि ही जी मापं आहेत ना, हीच मापं इथे पण ड्रॉ करून घ्यायची, म्हणजे पॉइंट करून घ्यायची. इथे 1.5 इंच आणि इथे 3 इंच. ओके, इथपर्यंत मी मार्क करून घेतलंय. आणि हे जे आपण पॉइंट्स केलेत ना, इथे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. हे जे पॉइंट्स केलेत ना, इथे मी एक लाईन ड्रॉ करून घेईन. ही लाईन लहान मोठी झाली तरी चालते. आणि हे जे वरचे पॉइंट्स आहेत आणि खालचे पॉइंट्स आहेत ते जोडून घ्यायचे. ही झाली गळा रुंदी, ही झाली आपली शोल्डर पट्टी. आणि ही जी आहे उभी लाईन, ह्याला म्हणतात मुंडा खोली. ओके, तर आता काय करायचं आहे बघा. आता ही जी आडवी लाईन आहे ना, या लाईनवर छाती घेरचा चौथा भाग अधिक 2 इंच हे माप टाकायचं आहे. मग छाती घेर तुमचा तयार किती आहे, तर छाती घेर तुमचा 32 आहे. तर 32चा तुम्हाला चौथा भाग काढायचा आहे. आता जे नवीन लोक असतील त्यांना चौथा भाग कसा काढायचा हे पटकन समजत नाही, तर मी सांगते चौथा भाग कसा काढायचा आहे. 32ला 4 ने भागायचं आहे, म्हणजे तुमचा चौथा भाग येईल. आता भागाकार आणि करायला समजा काही काही जणांना पटकन पॉसिबल होत नाही, त्यांनी काय करायचंय, तर 32 तिकडे आहे ना, एकदम सोपी मेथड सांगते. हे 32 आहे ना, तर ही मेजर टेप अशी 32 वर ठेवायची. ओके, आणि फोल्ड करायची. एकदम सोपी मेथड सांगते, कोणाला पण इझिली सहज चौथा भाग काढता येईल अशी मेथड सांगते. तर हा झाला दुसरा भाग, 16 आला. आता पुन्हा मेजर टेप फोल्ड करायची, अशी 16 वर ठेवायची. 2 वेळा मेजर टेप फोल्ड करायची. हा आला तुमचा चौथा भाग 8. ओके, तर 32चा चौथा भाग काढायचा आहे. 32चा चौथा भाग आला 8. आता इथे 8 इंच घ्यायचं, म्हणजे 8 इंचावर पहिला मार्क करायचं. तर हा छाती घेरचा चौथा भाग झाला, अधिक 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. आता ही माझी लाईन बरोबर तेवढीच आली आहे, थोडीशी कमी पडलेली, ती थोडी मी वाढवून घेतली. तुमची लाईन पुढे गेली तरी चालते, काही नाही. कट करताना आपण बरोबर पॉइंट नुसार कट करून घेऊ. ओके, तर हे झालं छाती घेरचा चौथा भाग अधिक 2 इंच हे माप. तर आता छाती घेरचं माप झालं. आता कंबर घेरचं माप टाकायचं. तर ही जे पॉइंट्स आहेत ना, इथे टाकायचं. पण लाईन ड्रॉ करून घेऊया आपण. अंदाजे लाईन ड्रॉ करून घेतली. ही मोजून वगैरे मी लाईन अजिबात ड्रॉ नाही केली आहे, अंदाजे लाईन ड्रॉ करून घेतली आहे. त्यानंतर ह्या लाईनवर कंबर घेरचा चौथा भाग. आता कंबर घेर किती आहे, तर कंबर घेर 26 आहे. तर 26चा चौथा भाग काढायचा. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना, तसंच तुम्ही 26ला 4 ने भागा, किंवा मेजर टेपवर आहे बघा, असं 26चा दुसरा भाग करा पहिला. सगळ्यात सोपी मेथड ही आहे. आणि त्यात 13 आला, मग 13चा पुन्हा दुसरा भाग करा, 6.5 येईल. हा बघा आला की नाही 26चा चौथा भाग. तर मग इथे 26चा चौथा भाग आलाय 6.5. आता इथे नीट लक्ष देऊन बघा. हे 6.5 झालं तुमचं कंबर घेरचा चौथा भाग. आता ब्लाउजला मागे टक्स असतो ना, मग त्याच्यासाठी टक्स रुंदी घ्यायची आहे 1 इंच. ओके, ही टक्स रुंदी आहे 1 इंच. आणि त्याच्यानंतर आपलं जे शिलाई मार्जिन आहे 2 इंच, ते शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. हा, तर हे काय आहे, कंबर घेरचा चौथा भाग अधिक 1 इंच टक्स रुंदी अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. अशा प्रकारे मी इथे घेतलेलं आहे. हा, आता जोडताना काय करायचे पॉइंट, तर हे 2 इंच शिलाई मार्जिन आणि हे 2 इंच शिलाई मार्जिन याच लाईन जोडायच्या. टक्स रुंदीची लाईन जोडायची नाहीये. बाहेरचे जे 2-2 इंचाचे पॉइंट्स आहेत तेच फक्त जोडून घ्यायचे. हे बघा, अशा प्रकारे आपला हा बेसिक ब्लॉक तयार आहे. आता आपण इथे आर्म होलचं ड्राफ्टिंग बघूया. मग ते काढण्यासाठी कसं काढायचं ते सांगते. सगळ्यात पहिला काय करायचंय आपल्याला, तर हा जो पॉइंट आहे ना, हा पॉइंट आणि हा पॉइंट मोजायचा. किती आला, 3.5 आला. मग 3.5चा मध्य, म्हणजे हा दोघांचा मध्य करायचंय आपल्याला. 3.5चा मध्य आला 1.25. मग इथे मध्यावर बरोबर एक पॉइंट करून घेणार, म्हणजे ह्या दोघांचा मध्य केला. आणि आता बघा, आता हा मध्य आला, तर हा मध्य पण मोजायचा. किती आला, तर हा 1.25 आला. मग इथे समजा 2 पेक्षा जास्त असेल ना, तर पुन्हा ह्याचा पण मध्य करायचा. पण हे समजा माप 2 पेक्षा कमी असेल, आता 1.25 आलाय ना, तर मग काय करायचं, तर इथून 1.5 इंच आत घ्यायचं. 2 पेक्षा कमी असेल तर 1.5 इंच आत घ्यायचं. आणि 2 किंवा 2 पेक्षा जास्त असेल तर ह्याचा पण मध्य करायचा. म्हणजेच काय, 2 असेल तर मी इथे सरळ 1 घेणार, 2.5 असेल तर 2.5चा जो पण काही मध्ये येईल तिकडे मी मार्क करणार. पण आता किती आहे, तर 1.25 आहे, तर त्यामुळे मी इथे 1.5 इंच घेणार.
पाऊण इंच कसं घ्यायचं ते तुम्हाला सांगितलंय, 1च्या आधी 2 लाईन म्हणजे पाऊण इंच. ओके, तर मी हा पाऊण इंचावर मार्क केला. आता काय करायचंय नीट बघा. हा जो पाऊण इंचाचा मार्क केलाय ना आतमध्ये, तो मार्क इथे जोडायचा आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगते, हा जो मध्य केला आहे तो मार्क नाही जोडायचा आहे. मध्य केल्यानंतर पाऊण इंच आतमध्ये जो मार्क केलाय तो इथे जोडायचा आहे. समजलंय तुम्हाला? आता बघा पुढे काय करायचंय. तर हा जो पहिला आपला आर्महोलचा शेप होता, काटकोन होता, त्या काटकोनातून पहिलं पाऊण इंच क्रॉस घ्यायचा आहे. म्हणजे पुढील आकार देण्यासाठी पाऊण इंच क्रॉस घ्यायचा आहे. हा जो आधीचा काटकोन तयार झाला आहे तिथून पाऊण इंच क्रॉस घ्यायचं आणि त्याच्यानंतर जो आपण मार्क केला आहे आणि लाईन ड्रॉ केली आहे तिथून अर्धा इंच क्रॉस घ्यायचं. ओके, तर मग हा पुढचा आर्महोल आणि हा मागचा आर्महोल. आता आर्महोलचा शेप द्यायचा आहे. मी थोडं आहे ना पेपर फिरवून घेतला कारण मला या साईडने शेप द्यायला चांगलं पडेल त्यामुळे. तर बघा इथून आर्महोलचा शेप द्यायचा. ह्याच्यासाठी तुम्ही फ्रेंच कर्व पण वापरू शकता. मी आता डायरेक्ट देते, तुम्ही फ्रेंच कर्व पण वापरू शकता. हा आकार आहे ना पुन्हा ह्याच लाईनला मर्ज करायचा आहे. इथे नाही घ्यायचा आहे. हा आकार पण पुन्हा ह्याच लाईनला असा मर्ज करायचा आहे. ओके, तर हे आपले आर्महोलचं पण ड्राफ्टिंग क्लिअर झालेलं आहे. आणि तुम्हाला सांगते की मी यावर तुम्हाला पहिला पुढच्या भागाचं ड्राफ्टिंग दाखवते आणि त्याच्यानंतर कट केल्यानंतर तुम्हाला मी मागच्या भागाचं ड्राफ्टिंग दाखवते. हा, तर मी इथे पुढच्या भागाचं ड्राफ्टिंग तुम्हाला दाखवते. तर मग पुढच्या भागाचं ड्राफ्टिंग दाखवते तर मी इथे पुढचाच गळा येईल ना, मग पुढचा गळा टाकायचा. आता काल जेव्हा मी ब्लाऊज वरून मेजरमेंट कशी घ्यायची ते सांगितलं तेव्हा मी पुढच्या गळ्याचं माप हे असं मोजलेलं म्हणजे क्रॉस मध्ये मोजलेलं. मग त्यामुळे जेव्हा आपण इथे माप टाकणार ना तेव्हा आपण क्रॉस मध्येच टाकायचं आहे. मग ही मेजर टेप बरोबर ह्या गळ्यारुंदीच्या पॉइंटवर ठेवायची आणि पुढचा गळा किती आहे ते बघायचं. पुढचा गळा 6.5 आहे, मग इथे मेजर टेप ठेवायची आणि असं क्रॉस मध्ये 6.5 माप घ्यायचं. कारण आपण मोजताना पण क्रॉस मध्ये मोजलेला, मग माप टाकताना पण क्रॉस मध्येच टाकायचं 6.5. ओके, हे बघा असं क्रॉस मध्ये मी इथे 6.5 माप टाकलं आहे. आता पुढचा पॉईंट सांगते. इथे तुम्ही किती पण कमी घ्या, म्हणजे इथे 1.5 इंच घ्या, 2 इंच घ्या, 1.25 इंच घ्या, चालेल. पण इकडे जेव्हा आपण गळा रुंदीचं माप टाकतो ना हे 2.5 इंचच टाकायचं आहे. तुम्ही 3 इंच टाकू शकता तुम्हाला जास्त ब्रॉड हवा असेल तर, पण कमी नाही करायचं आहे 2.5 इंचापेक्षा. हे 2.5 इंचच टाकायचं आहे. इथे 2.5 इंच घेतलं आणि इथे मी लाईन ड्रॉ करून घेईन. ओके, हे 2.5 इंचच ठेवायचं आहे. तुम्हाला वाढवायचं असेल तर तुम्ही 3 इंचापर्यंत घेऊ शकता, ब्रॉड होईल गळा थोडा, पण 2.5 इंचच सगळ्यांसाठी पण तुम्ही घेऊ शकता. आता हा बॉक्स तयार करून घ्यायचा. ही बघा ही अशी तिरकस लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. म्हणजे हा तुमचा गळ्याचा बॉक्स तयार झाला. ओके, आता तुम्ही नवीन शिकतात त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट शेप द्यायला तर जमणार नाही. मग काय करायचंय, गळ्याचा आकार देण्यासाठी पण तुम्ही पाऊण इंच क्रॉस घेऊ शकता. जर तुम्ही आधी शिवत असाल तुम्हाला आकार द्यायला व्यवस्थित जमताय तर तुम्ही देऊ शकता. पण जे नवीन आहेत ज्यांना आकार देण्याची प्रॅक्टिस नाहीये त्यांनी काय करायचं, पाऊण इंच क्रॉस घ्या आणि आकार द्या. आणि पुन्हा सांगते, आर्महोल साठी आणि नेक साठी तुम्ही फ्रेंच कर्वचा वापर करू शकता. तो कसा करायचा हे पण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन नक्कीच. आता इथे मी गळ्याचा आकार देऊन घेते. ओके, तर हा झाला आपला पुढचा गळा. आता आपण फोर्टक्स ब्लाऊज बघतोय ना, तर मग फोर्टक्स ब्लाऊज साठी कशी माप टाकायची ती मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिला तर आपल्याला योगपट्टी घ्यायची आहे. इथे फोर्टक्स ब्लाऊज साठी योगपट्टी येते. मग योगपट्टीचं माप कसं घ्यायचं बघा. इथून 2.5 इंच टाकायचं. ही जी फोल्डेड साईड आहे गळ्याची साईड आहे त्या साईडने 2.5 इंच टाकायचं आणि त्याच सोबत इथे मार्जिन लाईनला पण 2.5 इंच घ्यायचं आणि ही लाईन सरळ आखून घ्यायची. ओके, त्यानंतर इथून 1 इंच वर घ्यायचं आणि इथे योगचा आकार द्यायचा. आता योगचा आकार देण्यासाठी पण आहे ना आपण इथे मेजरमेंट टाकू शकतो. कारण काही जण इथून योगचा आकार देतात, काही जण इथून योगचा आकार देतात. तर योगचा आकार देण्यासाठी मेजरमेंट काय आहे ते मी तुम्हाला सांगते. जो पण आपला छाती घेर आहे ना त्याचा 10वा भाग करायचा आहे. तर समजा आता तुमचा छाती घेर आहे 32, तर 32चा 10वा भाग करायचा आहे. आता 32चा 10वा भाग कसा करणार ते मी तुम्हाला सांगते. आता समजा तुमचा छाती घेर आहे 32
तर त्याचा 10वा भाग करणार म्हणजेच काय तर मध्ये पॉईंट देणार, म्हणजे 3.2 हा तुमचा 32चा 10वा भाग आला. समजा छाती घेर आहे 40, तर 40चा 10वा भाग करण्यासाठी मध्ये पॉईंट देणार, म्हणजेच आला तुमचा 10वा भाग 4. एकदम सोप्या मेथडने मी तुम्हाला शिकवते आणि एकदम छोटे छोटे पॉईंट्स पण मी तुम्हाला मध्ये मध्ये सांगते. तर आता 42 असेल तर 42चा 10वा भाग कसा देणार, तर मध्ये पॉईंट देणार, म्हणजे 4.2 हा तुमचा छाती घेचा 10वा भाग आला. ओके, तर 32चा आता आपल्याला 10वा भाग पाहिजे 3.2. तर छाती घेचा 10वा भाग जो पण येईल 3.2 म्हणजे काय 3.25 इंच घ्यायचं, 3च्या पुढे 2 लाईन आणि त्यात अर्धा इंच ऍड करायचं, म्हणजे 3.2 अधिक अर्धा इंच. मग तुम्ही काय करा, पहिले 3.2 ला इथे असं मार्क करून घ्या आणि पुढे अर्धा इंच अजून ऍड करा, म्हणजे हा तुमचा आला छाती घेचा 10वा भाग अधिक अर्धा इंच हे मार्क. ओके, छाती घेचा 10वा भाग अधिक अर्धा इंच माप घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला असा योगचा आकार द्यायचा आहे. हा बघा, योगचा आकार हा असाच यायला पाहिजे, इथून डायरेक्ट वर दिला असं नाही चालणार, तर हा असाच यायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला शिवायला पण एकदम सोपं पडेल. जर तुम्ही असा त्रिकोणी वगैरे दिलात ना तर मग शिवायला पण तुम्हाला थोडं डिफिकल्ट पडतं. तर आपण हा आता योगचा आकार देऊन झालेला आहे. हा बघा. ओके, आता सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे टक्स उंची. तर आपल्याला टक्स लाईन आखायची आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला टक्स उंची लागणार. तर मी एकदम सोप्या शब्दात तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते की प्रत्येक वेळी टक्स उंची नाही मोजलात तरी चालतं. तुम्ही मी जसं सांगते तशी टक्स उंची टाकलात तरी तुम्हाला ब्लाऊज मध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही. ओके, तर मी तुम्हाला सांगते आता टक्स उंची जी असते ना एकदम हाईटने कमी वगैरे असेल तर तुम्ही 9 इंच टक्स उंची घेऊ शकता. समजा मध्यम लोकांसाठी तुम्ही 9.5 इंच घेऊ शकता आणि जर हाईटने जास्त असतील तर त्यांच्यासाठी 10 ते 10.5 इंच घेऊ शकता. म्हणजेच काय, हाईटने कमी असतील तर तुम्ही 9 इंच टक्स उंची घ्या, मध्यम सर्वांसाठी 9.5 इंच घ्या आणि एकदम हायटेड असेल तर तुम्ही 10 ते 10.5 इंच टक्स उंची घेऊ शकता. तर आता मी इथे टक्स उंची ही 9.5 इंच घेणार आहे. जास्तीत जास्त टक्स उंची 9.5 ते 10 पर्यंतच असते. आता इथे बघा टक्स उंचीचं मार्क केलं, इथून पण मी 9.5 मार्क करते आणि ही टक्स लाईन पहिला आडवी आखून घेते. टक्स लाईन आखून घेतली. आता बघा काय करायचंय, आता टक्स पॉइंट टाकायचे आहेत तुम्हाला. तर ही झाली आपली टक्स लाईन. आता टक्स पॉइंट कसा टाकायचा, तर सगळ्यात मेन टक्स पॉइंट जो असतो उभा, त्याचं पहिलं माप टाकायचंय. आणि जसं इथे आपण जे माप टाकलं की छाती घेचा 10वा भाग अधिक अर्धा इंच, तेच माप इथे टाकणार. म्हणजे छाती घेर आपला 32 आहे, 32चा 10वा भाग 3.2 येतं अधिक अर्धा इंच म्हणजे 4.25 येतं. हे मी तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेलं आहे, तेच माप आपण इथे टाकणार. ओके, तर हा झाला आपला मेन टक्स. ओके, तर आता बाकीचे 4 टक्स कसे काढायचे ते सांगते, एकदम सोप्या पद्धतीने सांगते. ओके, हा मेन टक्स झाला. तर ह्याच्या या साईडला 1.25 इंच घ्यायचं, याच्या या साईडला 1.25 इंच घ्यायचं, म्हणजे हे आपले पुढचे 2 टक्स होतील. 1.25 इंच, 1.2 1.25 इंच, म्हणजे या साईडला 1.25 इंच घेतलं, मेन टक्सच्या या साईडला 1.25 इंच घेतलं, झालं. आता हा जो आर्महोल कडचा टक्स आहे ना, ह्याच्या वरती बरोबर 1.5 इंच घ्यायचंय. आर्महोल कडचा जो टक्स आहे ह्याच्या बरोबर वरती 1.5 इंच घ्यायचं आहे आणि हा जो टक्स आहे ना हा असा क्रॉस मध्ये जोडायचा आहे. हा बघा, क्रॉस मध्ये जोडायचा आहे. आता हे जे आणि हा जो मेन टक्स आहे हा सरळ खाली जोडायचा. आता हे टक्स कसे मारायचे ते सांगते. हा मेन टक्स आहे, इथून अर्धा इंच घ्यायचं, इथून अर्धा इंच घ्यायचं, म्हणजे मेन टक्सच्या या साईडला अर्धा इंच घ्यायचं, या साईडला अर्धा इंच घ्यायचं. ओके, म्हणजे हे 1 इंच जे माप होतं ते आपण इथे कव्हर केलं टक्स मध्ये. हा, आता हा मेन टक्स आहे तोच अर्धा इंच घ्यायचा असतो आणि हे जे बाकीचे 3 टक्स आहेत ना हे एकदम बारीक मारायचे असतात. अजून एक पॉइंट सांगते हा तुम्हाला. हा टक्स आहे ना काही काही वेळा तुम्ही स्ट्रेट पण मारू शकता आणि समजा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथून 1 इंच खाली घेऊ शकता आणि हा टक्स असा क्रॉस पण मारू शकता. दोन्ही पद्धतीने मारलात तरी चालेल. आताच्या ब्लाऊज मध्ये मी तुम्हाला स्ट्रेट मारून दाखवते आणि नेक्स्ट ब्लाऊज मध्ये तुम्हाला 1 इंच खाली घेऊन दाखवते. एकदम म्हणजे 1 पॉइंटचं अंतर घेऊन असे टक्स द्यायचे आहेत. पुन्हा ह्या लाईनवर एकच लाईन यायला पाहिजे. तर हे आपलं 4 टक्सचं ड्राफ्टिंग झालेलं आहे, तुम्ही बघू शकता.
तर आता इथे आपण 32 साईजचं ड्राफ्टिंग कंप्लीट केलेलं आहे. आता ना मी तुम्हाला 38 साईजचं ड्राफ्टिंग पहिला मागे दाखवते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला कटिंग केल्यानंतर आहे ना ह्याचा बॅकनेक दाखवते. कारण काय माहितीये, आता समजा मी हे कटिंग केलं तर मला 38 साईजचं जे कटिंग ड्राफ्टिंग असणार ना त्याच्यासाठी पुन्हा वेगळा पेपर यूज करावा लागणार आणि 38 साईजचं काय मी तुम्हाला कटिंग करून नाही दाखवणार आहे, फक्त ड्राफ्टिंग दाखवणार आहे. मग उगीच पेपर वेस्ट करण्यापेक्षा मी तुम्हाला इथे 32 साईजचं दाखवलंय, इथे 38 साईजचं दाखवते आणि त्याच्यानंतर 32 साईजचं कटिंग केल्यानंतर मागच्या भागावर मी तुम्हाला बॅकनेकचं कटिंग दाखवते. ओके, तर मग आता आपण पहिला आहे ना 38 साईजचं ड्राफ्टिंग बघूया. तर मी इथे इथे मागच्याच भागावर तुम्हाला 38 साईजचं दाखवते. तर आता आपण 38 साईजचं ड्राफ्टिंग बघूया. तर सगळ्यात पहिला मगाशी जसं सांगितलं त्याचप्रमाणे पूर्ण उंची टाकायची आहे. आता थोडं मी फास्ट सांगते तुम्हाला, मगाशी मी इन डिटेल मध्ये सांगितलंय, फक्त जे मेन पॉइंट्स आहेत ते मी तुम्हाला नीट सांगेन. ओके, तर मी आता इथे पूर्ण उंची अधिक 1 इंच, मग आपली पूर्ण उंची आता आहे 14 इंच, अधिक 1 इंच मार्क करायचं. लगेच इकडे पण पूर्ण उंची अधिक 1 इंच, 14 अधिक 1 इंच 15 इंच. ही लाईन लगेच ड्रॉ करून घेतलात तरी चालेल किंवा नंतर जसं मगाशी नंतर घेतली तशी पण चालेल. तर ही झालं पूर्ण उंची अधिक 1 इंच. आता गळा रुंदीचं माप बघा. हा, तर इकडे मागची गळा खोली जी आहे ना ती 7 इंच आहे. तर मी मगाशी तुम्हाला काय सांगितलेलं, मागील गळा खोली 6 ते 7 असेल तर इथे आपण 2 इंच घ्यायचं. ओके, तर त्याच्यासाठी मी इथे 2 इंच घेते. हा, मागचा गळा आपला 7 इंच आहे त्याच्यामुळे मी इथे 2 इंच घेतलाय आणि शोल्डर पट्टी ही आपली 3 इंच आहे, मग अधिक अर्धा इंच 3.5 इंच घेणार. शोल्डर पट्टी अधिक अर्धा इंच घेणार 3.5 इंच. ओके, तर इथे काय बदल झालाय, मग अशी आपली मागचा गळा 9 होता म्हणून आपण 1.5 इंच घेतलं. आता मागचा गळा 7 आहे म्हणून इथे मी 2 इंच घेतलं. त्याच्यानंतर शोल्डर पट्टी ही आपली मगाशी 2.5 इंच होती म्हणून आपण 3 इंच घेतलेलं. आता तयार शोल्डर पट्टी 3 इंच आहे त्याच्यामुळे इथे आपण 3.5 इंच घेतलं. आता मुंडा खोलीचं माप कसं काढणार, तर हे दोन्ही पॉइंट मोजायचे. किती आलं हे 5.5. मग इथे घेताना मुंडा खोली ही 5.5 अधिक अर्धा इंच घेणार 6 इंच. ओके, इथे पण 6 इंच घ्यायचं आणि पहिला ही छाती घ्यायची, लाईन आडवी वाढून घ्यायची. घेतली. आता हे जे पॉइंट आहेत हे खाली उतरवून घ्यायचे, म्हणजे इथे 2 इंच आणि इथे 3.5 इंच. आता 38 साईजला पण आहे ना एक मुद्दा क्लिअर करते. 38 साईजला पण मागचा गळा 11 असेल तर तुम्ही इथे 1.25 इंच घ्यायचं आहे. 1.25 अधिक इथे 3.5 आणि इथे जे पण येईल त्याच्यात अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. अजिबात बदल करायचा नाही आहे. ओके, 1.25 इंच अधिक तुम्हाला 3.5 इंचच घ्यायचं आहे जेव्हा तुमची गळा खोली मागची 11 असते तेव्हा. हे झालं आपलं मुंडा खोलीचं माप. आता छाती घेरचा चौथा भाग अधिक 2 इंच, तर छाती घेर आहे 38, तर 38चा चौथा भाग काढायचा आहे. जसं मी तुम्हाला मग अशी दाखवलं चौथा भाग कसा काढायचा त्याचप्रमाणे तुम्ही काढायचा आहे चौथा भाग. तर 38चा चौथा भाग 9.5 येतो, अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. तुम्ही नवीन शिकता तेव्हा शिलाई मार्जिन शक्यतो 2 इंचच ठेवा. ओके, तर हे छाती घेरचा चौथा भाग अधिक शिलाई मार्जिन झालं. ह्या लाईनवर कंबर घेरचा चौथा भाग अधिक शिलाई मार्जिन. कंबर घेर आहे 32, 32चा चौथा भाग 8, अधिक 1 इंच आपली टक्स रुंदी, अधिक 2 इंच आपलं शिलाई मार्जिन. ओके, आणि हे बाहेरचे पॉइंट सोडून घ्यायचे. हे झालं. आता इथे नीट लक्ष देऊन बघा. हा, आता इथे पण बदल होईल. सगळ्यात पहिला तर ह्याचं मध्य करून घ्यायचंय. 4चा मध्य 2 येतो आणि मग अशी मी तुम्हाला सांगितलेलं हे 2 किंवा 2 पेक्षा जास्त असेल तर ह्याचा पण मध्य करायचा. 2 पेक्षा कमी असेल तर 1.25 इंच आत घ्यायचा. आता हे बरोबर 2 आलं ना, मग ह्याचा मध्य करायचा 1 इंच आणि ही लाईन आहे 1 इंचाची ती इथे जोडायची. त्याच्यानंतर इथून अर्धा इंच क्रॉस आणि इथून 1.25 इंच क्रॉस. आकार देण्यासाठी आणि आकार देऊन घ्यायचे. आकार व्यवस्थित द्यायचे आहेत. हा,
आता एक महत्वाचा पॉइंट सांगते, जेव्हा पण तुमची चेस्ट जास्त असेल ना तर इथे ना काकीत फुगा येतो. मग काकीत फुगा येऊ नये म्हणून काय करायचं ते तुम्हाला सांगते. इथून आहे ना ही जी मार्जिन लाईन आहे तिथून अर्धा इंच डाऊन घ्यायचं, ह्या पॉइंट पासून अर्धा इंच डाऊन घ्यायचं आणि हे बघा ह्या लाईनला जोडायचं. हे हा जो आहे ना आर्म होलचा पॉइंट इथे बरोबर ह्या पॉइंटने ह्या पॉइंटला जोडायचं. आणि हे जे आकार दिलेत ना हे ह्याला असे मर्ज करायचे. हे बघा हे आकार ना ह्याला असे मर्ज करायचे. तुम्ही आधी पण घेऊ शकता, मी तुम्हाला नंतर दाखवलं, कारण खूप जणांचे असे प्रॉब्लेम येतात की आम्हाला इथे काकीत फुगा येतोय. मग काकीत फुगा येऊ नये म्हणून 34च्या पुढे जे पण ब्लाऊज असतील त्याला शक्यतो हे करा. 32 पर्यंत काही असा काकीत फुगा वगैरे येत नाही, त्यामुळे 34च्या पुढे जेवढे पण पॉईंट असतील त्यांनी अर्धा इंच खाली घ्या. आणि अजून एक पॉईंट, 6च्या जर वरती तुमची गळा खोली असेल तर हे करू नका. 7, 8, 9, 10, 7च्या पुढे 7 किंवा 7च्या पुढे जेव्हा तुमची गळा खोली असेल तेव्हाच हा पॉइंट तुम्ही यूज करायचा आहे. हा बघा म्हणजे काय केलं तर मी इथून अर्धा इंच डाऊन केलं आणि त्याच्यानंतर मी इथे आर्म होलचे शेप इथेच मर्ज केले. तर हे झालं आर्म होलचा पॉइंट क्लिअर. आता पुढचा गळा, जर मगाशी जसा घेतला ना क्रॉस मध्ये तसाच पुढचा गळा क्रॉस मध्ये घ्यायचा आहे. आता पुढचा गळा इथे 7 आहे, मगाशी 6.5 होता, इथे मी 7 क्रॉस घेते. आणि आता हा हेवी चेस्ट असल्यामुळे तुम्ही हवं तर 3 इंच पण घेऊ शकता, पण 2.5 इंच घेतला तरी गळा बरोबर बसतो, अजिबात अरुंद वगैरे होत नाही गळा. 2.5 इंच गळा पण परफेक्ट बसतो इथे. आता बघा इथून क्रॉस घ्यायचंय 1.5 इंच. तुम्हाला जर डायरेक्ट शेप द्यायला जमत असेल तर तुम्ही देऊ शकता. तर मी इथे 1.5 इंच क्रॉस घेते. जे नवीन शिकतात त्यांनी क्रॉस घ्यायचा आहे, मग तुमच्यासाठी मी ती क्रॉस घेऊनच दाखवते. 1.5 इंच क्रॉस घ्यायचा आहे आणि गळ्याचा आकार द्यायचा आहे. आता मी तुम्हाला बेसिक नेकच दाखवणार आहे. राऊंड शेप मध्येच मी तुम्हाला नेक दाखवणार आहे पहिले. त्याच्यानंतर आपण पुढे वेगवेगळ्या आकारचे गळे कसे कट करायचे ते पण मी तुम्हाला सांगेन ह्याच कोर्समध्ये. तर हे झालं तुमचं नेकचं. आता योग पट्टी काढायची आहे. पट्टीसाठी 2.5 इंच या साईडने वर घ्यायचं आणि ह्या साईडने पण 2.5 इंच वर घ्यायचं. ओके, आता काय करायचं तर ही जी गळ्याकडची साईड आहे ना त्या साईडने बरोबर 1 इंच वर घ्यायचं. आणि योगचा आकार देण्यासाठी मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलंय, छाती घेरचा 10वा भाग अधिक अर्धा इंच. आता छाती घेर 38 आहे, तर 38चा 10वा भाग किती येणार? 3.8. 3.8 म्हणजे किती? हे बघा, हे 3.5 झालं, त्याच्या पुढे 2 पॉईंट घ्यायचे. 3.8 कसं घ्यायचं तर 3.5 आहे ना त्याच्या पुढे 2 पॉईंट घ्यायचे. म्हणजे 3.8 जर तुम्हाला घ्यायचं असेल ना तर 4च्या आधी 2 पॉईंट घ्या, म्हणजे 4.25 घ्या. ओके, 3.8 घ्यायचं असेल तर 4.25 घ्या. 4.8 घ्यायचं असेल तर 4.25 घ्या. तर 3.8 अधिक अर्धा इंच म्हणजे 4.25 येणार. 3.8 ला मार्क करा आणि पुढे अर्धा इंच वाढवून घ्या म्हणजे 4.25 आलं. तर त्याच्यानंतर हा आपल्याला योगचा आकार द्यायचा आहे. जास्त त्रिकोणी शेप द्यायला जायचं नाही, असं थोडासा कर्व मध्ये हा शेप द्यायचा योगचा. हा झाला आपला योगचा आकार. तर आता आपण टक्स बघूया कसे घालतो ते. तर सगळ्यात पहिला टक्स लाईन आखून घ्यायची. आता ह्याची ब्लाऊज उंची आहे 14, तर हा जो ब्लाऊज असेल हा हायटेड व्यक्तीचाच असेल असं आपण गृहीत धरूया. तर हायटेड व्यक्तीचा जेव्हा ब्लाऊज असेल तेव्हा आपल्याला टक्स उंची ही 10 टाकायची आहे म्हणून मी तुम्हाला सांगितली. त्यामुळे मी इथे टक्स उंची 10 घेणार. जास्तच हायटेड असेल तर तुम्ही 10.5 पण टाकू शकता, किंवा टक्स पॉइंट हा तुम्ही अंगावरून पण मोजून घेऊ शकता. टक्स लाईन आडवी आखून घेतली. आता टक्स मेन कशी टाकायची ते सांगते. सगळ्यात पहिला तर छाती घेरचा 10वा भाग अधिक अर्धा इंच. छाती घेर आहे 38, 38चा 10वा भाग आला 3.8 अधिक अर्धा इंच म्हणजे 4.25 येतं. 4.25 ला 1 पॉइंट करून घ्यायचा. त्याच्यानंतर ह्या साईडने 1.25 इंच, हे सेम आहे. पुढचं पॉइंट इथे 1.25 इंच, इथे 1.25 इंच, हे सगळ्यांसाठी सेम आहे. आणि इथून 1.5 इंच. ओके, हे झालं. आणि आता मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं की हा टक्स तुम्ही क्रॉस पण मारू शकता, तरी फिटिंग खूप छान बसतं. मग त्यासाठी काय करायचं, ही जी मार्जिनची लाईन आहे ना टक्स पॉइंटची, तिकडे तुम्हाला 1 इंच डाऊन करायचं आहे. बरोबर 1 इंच डाऊन करायचं आहे. आणि ही जी टक्स लाईन आहे ना ही अशी क्रॉस घ्यायची आहे. ही बघा,
हा जो टक्स येईल ना हा थोडा क्रॉस येईल, आणि हा तर आपण आधीच क्रॉसच घेतो. आणि हा स्ट्रेट खालचा. आता खालचा टक्स मारताना आपण अर्धा अर्धा इंच घ्यायचा, जसं मी मगाशी सांगितलं सेम तसं. ह्या साईडने अर्धा इंच, ह्या साईडने अर्धा इंच, आणि त्याच्यानंतर आपण हा टक्स आखून घ्यायचा. आणि हे जे बाकीचे टक्स आहेत ना ते मारताना असे एक एक पॉइंटचे किंवा दोन दोन पॉइंटचे असे मार्क करून घ्यायचे. 2 पॉइंटची पण गरज नाही, एक एक पॉइंट मार्क केलात ना तरी चालेल. आणि त्याच्यानंतर ही टक्स लाईन्स आखून घ्यायच्या. ह्या लाईन्स आखून घ्यायची गरज नाही, मी तुम्हाला शिवताना दाखवेन कसं शिवतात ते. फक्त आता मी तुम्हाला शिकवते ना, तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला लाईन्स ड्रॉ करून दाखवते. पण कपड्यावर तुम्हाला हे टक्स अशी बाजूने आखून घ्यायची गरज नाही, फक्त मधली जी लाईन असते ना टक्सची ती तुम्हाला गरजेची आहे. म्हणजे ह्या ज्या मधल्या लाईन्स असतात ना त्या आखून घ्यायच्या, बाजूच्या लाईन्स द्यायची तुम्हाला काहीच गरज नाहीये जेव्हा तुम्ही कपड्यावर टक्स घालता तेव्हा. पेपरवर मी तुम्हाला शिकवण्यासाठी म्हणून ह्या लाईन्स आखून दाखवते. तर हे झालं आपलं 4 टक्सचं ड्राफ्टिंग. ओके, अशा प्रकारे हे झालं आपलं 38 साईजचं ड्राफ्टिंग. आणि हे मी आधी दाखवलं ते होतं आपलं 32 साईजचं ड्राफ्टिंग. आता स्टिचिंग मेथड दोघांची पण सेमच असणार आहे, त्यामुळे मी तुम्हाला 32 साईजचं ड्राफ्टिंग आहे हे कटिंग करून दाखवते. तर आता आपण इथे कटिंग करून घेऊया. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा कटिंग करताना, आपल्याकडे ही जी असते कैची जी आपण कटिंगसाठी वापरतो, फॅब्रिक कटिंगसाठी, त्या कैचीने कधीच पेपर कटिंग करायचं नाहीये. पेपर कटिंगसाठी आपल्याला सेपरेट कैची ठेवायची आहे. जी आपली क्राफ्टची असते छोटी कैची ती पण वापरू शकता, किंवा अशी एक साधी कैची ज्याला धार जास्त नाहीये, आपण घरात डेली यूज साठी वापरतो, ती पण तुम्ही पेपर कटिंगसाठी ठेवू शकता. पण ज्या कैचीने आपण फॅब्रिक कट करतो ती कात्री कधीच आपण ना पेपर कटिंग करायला यूज करायची नाहीये. ओके, तर आता ही पेपर कटिंगसाठी तुम्ही सेपरेट कैची एक ठेवा. आता हे बघा मी इथून कट करून घेते. आउटलाईन पहिला मी कट करते, कारण आपल्याला बॅग पण यातूनच काढायचं आहे ना. तर मग कसा काढायचा ते मी तुम्हाला सांगते. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल ना तर नक्की लाईक करा, कमेंट करून सांगा की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो आहे. आणि हाईप करायला पण विसरू नका, हाईप म्हणून ऑप्शन असतो, तर तुम्ही हाईप करायला पण विसरू नका. सगळ्यांनी कमेंट्स करून नक्की सांगायचंय हा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो, म्हणजे मला पण पुढे ना क्लास घ्यायला अजून चांगलं वाटेल, असंच तुम्हाला नवीन नवीन शिकवायला. आता बघा, हे मी आउटलाईन कट करून घेतली. इथून कट करताना मी हा बाहेरचा शेप कट केला. आता सांगते काय करायचं. हे बघा, ह्याच्यामधून असं कट करून घ्यायचं. हे इथून 2 तुकडे करून घ्यायचे. ओपन करून करूया. असे मधून 2 तुकडे करून घ्यायचे होते. हे जे ड्राफ्टिंग आहे ना हे मगाशा ब्लाऊजचं जे 34 साईज जे 38 साईजचं कटिंग केलं ना त्याचं ड्राफ्टिंग आलंय, ते इग्नोर करा. ओके, तर हे आपलं फ्रंटचं कटिंग झालं, हे बॅकचं कटिंग झालं. हा फ्रंट झाला, हा बॅक झाला. आता बॅकची मेजरमेंट्स पण मी तुम्हाला दाखवते, पण त्याच्या आधी मी हे फ्रंटचं पूर्ण कटिंग तुम्हाला दाखवते. पहिला नेक कट करून घ्यायचा. नेक कट करून घेतला. आता योकपट्टी कट करायची. योकपट्टी नीट बघा, ही जी लाईन आहे ना अशी क्रॉस इथूनच कट करायची. नीट बघायचंय लक्ष देऊन. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि नंतरच कटिंग आणि स्टिचिंग करा. ड्राफ्टिंग पूर्ण एकदा चेक करायचंय, व्हिडिओ पुन्हा बघून ड्राफ्टिंग चेक करायचंय, त्याच्यानंतरच कटिंगला हात घालायचंय. जे नवीन स्टुडंट आहेत ज्यांना काहीच येत नाही त्यांनी व्यवस्थित व्हिडिओ बघा, 1-2 वेळा व्हिडिओ बघा हवं तर, आणि त्याच्यानंतरच तुम्ही स्वतः कटिंग करा. ओके, आणि जोपर्यंत तुम्हाला पेपर कटिंग व्यवस्थित जमत नाही तोपर्यंत तुम्ही कापड कटिंग नाही करायचंय. आधी पेपर कटिंगची व्यवस्थित प्रॅक्टिस करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही कापड घेऊन स्टार्ट करायचंय. ओके, तर हे बघा, 4 टक्स ब्लाऊजचे आपल्याला 2 भाग मिळतात. हा एक भाग झाला, हा एक भाग झाला. अजून पुढचे भाग आहेत तो म्हणजे बॅक पार्ट मिळेल आणि स्लीव्ज मिळेल. तर आता बॅक पार्ट कसा करायचा मी तुम्हाला दाखवते. हा आपला बॅक पार्ट आहे. बॅक पार्ट साठी काय करायचंय तर गळा रुंदीचं माप टाकायचंय. गळा रुंदी जेवढी आपण आधी टाकलेली पुढच्या भागाला तेवढीच, 1.5 इंच टाकलेली ना पुढच्या भागाला तेवढीच इथे पण टाकायची आहे गळा रुंदी.
गळा खोली जेवढी तुमची असेल तेवढी, आता गळा खोली किती होती, 9 होती, तर इथे 9 इंच टाकेन आणि त्याच्यानंतर इथे मी 3 इंच टाकणार. तुम्ही इथे ना 3, 3.5, 4 पर्यंत टाकू शकता, म्हणजे जेवढं तुम्हाला ब्रॉड हवा असेल तेवढा तुम्ही ब्रॉड करू शकता. तर मी आता हा साधा सिंपल ब्लाऊज शिवून दाखवणार आहे तुम्हाला बिना अस्तरचा, त्यामुळे मी इथे 3 इंचच टाकते, एकदम सिंपल गळा ठेवते याचा. ओके, आणि हा इथे आणि हा पॉइंट जोडून घ्यायचा आहे. इथे मी 3 इंच टाकलं, तुम्ही 3.5, 4 पर्यंत घेऊ शकता. जेव्हा पण आपण ना बिना अस्तरचे ब्लाऊज शिवतो तेव्हा सिंपलच ठेवायचे, म्हणजे गळा खोली तुम्ही जास्त ठेवू शकता, पण मला इथे तुम्हाला 9 ने दाखवायचं होतं की गळा खोली 9 असेल तर तुम्ही काय करू शकता, त्यामुळे मी इथे असं दाखवलंय तुम्हाला. ओके, आता पुन्हा एक पॉइंट की मागचा गळा जर तुम्हाला ड्रॉ करता येत नसेल तर तुम्ही इथे 1 इंच ते 1.5 इंच अंतर घेऊ शकता आणि मागचा गळा ड्रॉ करू शकता. मी 1 इंच घेतलंय आणि मागच्या गळ्याचा आकार देते. इथे किती घेतलं तर 1.5 इंच, इथे किती घेतलं 3 इंच. ही लाईन क्रॉस आखून घेतली आणि इथून 1 इंच घेऊन मागील गळ्याचा आकार दिला. आता मागचा टक्स कसा द्यायचा ते बघा. इथून 2 इंच तर आपण शिलाई मार्जिन सोडलेलं, मग ते 2 इंच मार्क करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हा 2 इंचचा पॉइंट आणि हा पॉइंट मोजून घ्यायचा. किती आहे तर 7.5च येणार ना आपला इथे, तर 7.5चा मध्य करायचा आहे. कटिंग करताना ते थोडंसं वाढलेलं आहे तिथून. ओके, 7.5 आहे आपला ते 2 इंच सोडल्यावर, नंतर 7.5चा मध्य करायचा आहे. तर 7.5चा मध्य आला 3.25, तर 3.25ला मार्क करायचा आहे आणि ह्या मध्यापासून वरती 4 इंच आपल्याला टक्स उंची टाकायची आहे. मध्यापासून वरती 4 इंच टक्स उंची टाकायची असते. फक्त टक्स उंची आपण कमी केव्हा करतो, जेव्हा पॅटर्न असतात ना आपले, इथे आपला पॅटर्न येतो तेव्हा आपण टक्स उंची कमी करू शकतो किंवा हलवू पण शकतो टक्स. पण रेग्युलर ब्लाऊजला आपल्याला टक्स उंची ही 4 इंचच टाकायची आहे. इथून 2 इंच सोडून मध्य करायचा आणि मध्यापासून 4 इंच वर घ्यायचं आणि आपल्याला टक्स टाकायचा आहे. तर आता इथे बघा 1 इंच सोडलेला ना, मग ह्या साईडने अर्धा इंच आणि ह्या साईडने अर्धा इंच, जे 1 इंच इथे सोडलेलं ते इथे कव्हर झालं बघा. आता हा आपला झाला टक्स. तर हे मागच्या गळ्याचं पण आपलं ड्राफ्टिंग रेडी आहे. आता मागचा गळा फक्त कट करून घ्यायचा आहे. जेव्हा आपण ना अस्तरचा ब्लाऊज शिवतो तेव्हा मागचा गळा आपल्याला कट नाही करायचा आहे. बिना अस्तरचा ब्लाऊज शिवतो तेव्हाच आपल्याला फक्त मागचा गळा कट करून घ्यायचा आहे. ओके, अस्तरचा जेव्हा ब्लाऊज शिवतो तेव्हा आपण मागचा गळा कट करत नाही, डायरेक्ट अस्तरवर ड्राफ्ट करतो आणि स्टिच करून पलटवून घेतो. तर मग हे आपलं 32 साईजचं 4 टक्स ब्लाऊजचं ड्राफ्टिंग आणि कटिंग रेडी आहे. आता स्लीव्ज राहिले, तर स्लीव्ज कसे कट करायचे हे मला तुम्हाला इन डिटेल मध्ये सांगायचं आहे. त्यामुळे जर मी ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला स्लीव्हचं कटिंग दाखवलं तर हा व्हिडिओ खूप लॉंग होईल आणि मी तुम्हाला एकाच प्रकारचे म्हणजे बाही लांबी 3 असणारे स्लीव्ज आणि लॉंग स्लीव्ज म्हणजे बाही लांबी 11 किंवा 10 असणारे स्लीव्ज पण कटिंग करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी स्लीव्हचा व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन. तर आता हे झालंय आपलं ड्राफ्टिंग आणि कटिंग 4 टक्स ब्लाऊजचं. तर आज जे मी तुम्हाला ड्राफ्टिंग आणि कटिंग दाखवलं आहे दोन्ही साईजचं, म्हणजे 32 साईजचं पण आणि 38 साईजचं पण. यात जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील किंवा तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच मी त्या कमेंटचा आन्सर देईन. ओके, तर कमेंट्स करायला विसरू नका जर तुम्हाला डाऊट्स असतील तर. आणि हो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तरी पण मला कमेंट करून सांगा, म्हणजे मला पण असेच वेगवेगळे क्लासेस घ्यायला खूप आवडेल. ओके, आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स पर्यंत माझे व्हिडिओ शेअर करा. आणि एक गोष्ट, जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.